नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. जर तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक महाराष्ट्रात राहत असाल तर ही माहिती खूप महत्त्वाची आहे. कसं आहे ना मंडळी, कल्पना करा, रात्रीचे 2 वाजले आहेत. अचानक विजांचा कडकडाट सुरू होतो आणि काही क्षणात मुसळधार पाऊस कोसळू लागतो. रस्ते पाण्याखाली जातात, नदी नाले दुथडी भरून वाहू लागतात आणि प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जातो. मग प्रश्न असा आहे, पुढील 48 तासात नेमकं काय घडणार आहे? कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे आणि हवामान विभागाने नागरिकांना कोणत्या महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत? चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. मंडळी, महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. कोकण, घाटमाता, पश्चिम महाराष्ट्र तसेच काही विदर्भातील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचू शकते, वाहतूक विस्कळीत होऊ शकते आणि नदीकाठच्या भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे खास करून नदीकाठच्या डोंगराळ आणि कमी उंचीच्या भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशावेळी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? सर्वप्रथम, पूर आलेल्या रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न करू नका. आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका. मोबाईलला चार्जिंग करून ठेवावी. टॉर्च, आवश्यक औषधे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून ठेवावी. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबणे टाळा. स्थानिक प्रशासन आणि भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा. शेतकरी बांधवांसाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरू शकतो. काही भागात पिकांना फायदा होईल, तर अतिवृष्टी झाल्यास शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज पाहूनच शेतीचे कामे करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विदर्भातील काही भागांमध्ये अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून आवश्यक ठिकाणी आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील अधिकृत सूचना वेळोवेळी तपासत राहा. मंडळी, हा पाऊस आपल्या जीवनासाठी अत्यंत असा आवश्यक आहे, पण निष्काळजीपणामुळे तोच पाऊस मोठ्या संकटातही बदलू शकतो. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत माहितीच इतरांपर्यंत पोहोचवा. तुमच्या भागात सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे? जोरदार पाऊस आहे का? तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि परिस्थिती नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.